गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग हा पॉईंट बघणार आहोत. याच्या अगोदर आपण ब्रीदिंगचा पॉईंट बघितलेला होता, बरोबर. ब्रीदिंगमध्ये इंटरनल रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन, ब्रीदिंग बघितलं. इंटरनल रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन हे पॉईंट बघितलेले होते. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमधले 4 पॉईंट बघितलेले आहेत. आता जो बघायचा आहे रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे श्वासोश्वास जे होतं ते कोण रेग्युलेट करतं, कसं रेग्युलेट होतं. रेस्पिरेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ द नर्वस सिस्टीम अँड द केमिकल्स. रेस्पिरेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ द नर्वस सिस्टीम अँड द केमिकल्स. इन ह्युमन ॲडल्ट जो असतो ह्युमनचा, तो एका मिनिटाला 12 वेळा ब्रीथ करतो, 12 टाइम्स पर मिनिट. while the newborn baby is 44 times per minute breathing takes place. ओके. नॉर्मल ब्रीदिंग जे असते, ही नॉर्मल ब्रीदिंग म्हणजे काय आहे, इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. आपल्या इच्छेने आपण करतो का, नाही, आपोआप होणारी ही प्रोसेस आहे, म्हणून त्याला म्हटलं तर इनव्हॉलंटरी प्रोसेस. इट इज इनव्हॉलंटरी प्रोसेस अँड इट इज कंट्रोल्ड बाय पॉन्स अँड द मेडुला. इट इज कंट्रोल्ड बाय द पॉन्स अँड मेडुला which are the known as a respiratory center. आता रेस्पिरेटरी सेंटर म्हणून कोण आहेत, पॉन्स आणि मेडुला हे रेस्पिरेटरी सेंटर म्हणून ॲक्ट करतात. इट रेग्युलेट रेट अँड डेप्थ ऑफ द रेस्पिरेशन. इट रेग्युलेट रेट अँड डेप्थ ऑफ द रेस्पिरेशन मीन्स ब्रीदिंग. इट इज डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स. हे जे काही पॉन्स आणि मेडुला हे रेस्पिरेटरी सेंटर आहेत, पण त्याच्यामध्ये परत 3 ग्रुप्स झालेले आहेत. कोणते? पहिलं आहे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन, म्हणजे मेडुला इन्स्पायरेटरी सेंटर असतो तो. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन, इट इज मेडुला इन्स्पायरेटरी सेंटर. मेडुलामध्ये असणारा इन्स्पायरेटरी सेंटर. ओके. दुसरा आहे व्हेंट्रोलॅटरल ग्रुप. मेडुला इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर याच्यामध्ये असणार आहे. व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेडुला, इट इज द इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सेंटर. ओके. तिसरं जे आहे न्यूमोटॉक्सिक सेंटर, विच इज लोकेटेड इन द पॉन्स. लोकेटेड इन द पॉन्स. इट इज प्रायमरीली लिमिट्स इन्स्पिरेशन, स्लो वेव स्लीप अँड रॅपिड आय मुवमेंट स्लीप. आता हा जो आहे न्यूमोटॉक्सिक सेंटर म्हणजे काय असणार आहे, इन्स्पिरेशनवर लिमिट आणणे किंवा झोप येणे किंवा झोपल्यानंतर ही आपण श्वासोश्वास सुरू असणे किंवा आयची मूवमेंट होणे, हे सगळं ह्याच्यामध्ये असतं. ओके. दिस इज अबाउट द 3 सेंटर्स ऑफ द पॉन्स अँड मेडुला विच इज ॲक्ट फॉर द ब्रीदिंग. ओके. आता ही जी ब्रीदिंगची प्रोसेस होती आपल्याला माहीत आहे, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन ह्याच्याद्वारे ही होत असते. आता त्यातलं पहिलं बघायचं ही इन्स्पिरेशन. आता डायग्राममध्ये बघा, ब्रेन ब्रीदिंग कंट्रोल सेंटर म्हणजे पॉन्स आणि मेडुला दाखवलेला आहे. ह्याच्यामध्ये नर्व इम्पल्स ट्रिगर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल्स, इंटरकोस्टल नर्व्स म्हणजे याच्यापासून गेलेले नर्व्स कुठं जातात हे सगळं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. डायफ्रॅम आहे, इंटरकोस्टल मसल्स आहेत किंवा हार्टलासुद्धा हे मसल्स जातात, हे नर्व्स जातात. फ्रेनिक नर्व्ज असेल किंवा व्हॅगस नर्व असेल, हे कुठं जातात तर थोरॅसिक केजला जातात. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे बघायचं आहे नेक्स्ट, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन होताना होणारे चेंजेस किंवा ब्रेनकडून त्याला कोणता मॅसेज जातो की जेणेकरून इन्स्पिरेशन होतं आणि एक्सपिरेशन होतं. इनव्हॉलंटरी आहे, म्हणजे मेंदू हे डायरेक्ट करत असं आपण आपल्या इच्छेनुसार करत नाही. मग हे जर मेंदू जर करत असेल, पॉन्स आणि मेडुला हे पॉईंट जर करत असतील, तर ह्याच्या पाठीमागेही काहीतरी एक वे असणार आहे, काहीतरी मार्ग असणार आहे. कोणत्या मार्गानं ते इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन कंट्रोल करतात, सी दॅट. आता पहिलं आहे इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन जेव्हा होतं, जे हवा आत घेतली जाते, कुठंपर्यंत घेणार आहे, ॲट अ क्रिटिकल पॉईंट. लंग्स कुठंपर्यंत एक्सपांड होतील, एक ठराविक पॉईंटपर्यंत लंग्स एक्सपांड होणार. जेव्हा लंग्स एक्सपांड होणार तेव्हा त्या लंग्समध्ये जे काही रिसेप्टर होत असतात ते रिसेप्टर काय होतात, स्ट्रेच होतात.
दॅट रिसेप्टर आर स्ट्रेच वेन द लंग आर एक्सपांड. लंग्स जेव्हा फुगतात तेव्हा एक ठराविक लेवलपर्यंत, कारण ते फुटू नये एवढी काळजी पण घेतली जाते. म्हणजे त्यामुळं स्ट्रेच रिसेप्टर्स आर स्टिम्युलेट. जेव्हा स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात तेव्हा व्हॅगस नर्व टू द एक्सपायरेटरी सेंटर जी गेलेली असते, व्हॅगस नर्व जी असते एक्सपायरेटरी सेंटरला गेलेली, ती काय होते, स्टिम्युलेट होते. आणि तेव्हा ती काय करते, इट इनहिबिट द इम्पल्सेस टू द इन्स्पायरेटरी सेंटर. म्हणजे इन्स्पिरेशन जे सुरू आहे ते थांबवलं जातं, श्वासोश्वास जे सुरू आहे ते थांबवलं जातं. का तर लंग बस्ट होऊ नये, फुटू नये म्हणून काय केलं जातं, इनहिबिशन ऑफ द इन्स्पिरेशन बाय द इनहिबिटरी इम्पल्सेस टू द इन्स्पायरेटरी सेंटर. म्हणजे लंगमध्ये हवा आत जी घ्यायची प्रोसेस आहे ती थांबवली जाते, इनहिबिट केली जाते. आता काय झालं, इन्स्पायरेटरी सेंटर काय झालेले आहेत, इनहिबिट झालेले आहेत. मग हे इन्स्पायरेटरी मसल्स जे असतात ते काय असणार आहे, टोटल रिलॅक्स पोझिशनमध्ये असणार आहेत, बरोबर. मग हे रिलॅक्स म्हणजे फुगलेले असणार, लंग्स काय असणार आहेत, फुगलेले असणार आहेत. मग तेव्हा आता काय होणार आहे, लंग फुग अजून हवा आत जाऊ शकते का, नाही आत जाऊ शकत, कारण इनहिबिशन झालेलं आहे. नंतर काय होणार, एक्सपिरेशन स्टार्ट होतं. आता एक्सपिरेशन स्टार्ट जेव्हा होणार तेव्हा एअर काय होणार आहे, लंगमधून बाहेर पडते. एअर लिव्स फ्रॉम द लंग ड्युरिंग द एक्सपिरेशन. कधीपर्यंत लंगमधून हवा बाहेर पडणार, जोपर्यंत लंगमध्ये असणारी हवा बाहेर जात नाही. पण पूर्ण लंगमधली हवा बाहेर जाणार आहे का, नाही. का, लंग काय होतील, पूर्ण चपटे होतील. लंगला पूर्ण चपटा करायचं आहे का, नाही. लंग्स डिफ्लेट पूर्ण चपटे होऊ नये म्हणून लंगमध्ये जोपर्यंत अजून काही प्रमाणामध्ये थोडीशी हवा आहे, रेसिड्युअल व्हॉल्यूम ज्याला म्हटलं जातं, तोपर्यंतच काय केलं जातं, स्ट्रेच रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड अँड नो इनहिबिशन ऑफ द इन्स्पिरेटरी सेंटर. म्हणजे जोपर्यंत इनहिबिशन झालेलं जे आहे इन्स्पायरेटरी सेंटरचं ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. म्हणजे परत इन्स्पिरेशन सुरुवात केली जाते. लंग चपटे होऊ नये याची काळजीसुद्धा घेतली जाते. आणि त्यामुळं त्यात जेव्हा एक्सपिरेशन होतं, लंगमधली हवा थ्रू द नोज बाहेर जाते, तेव्हा काय होणार आहे, अजून लंगमध्ये थोडीशी हवा आहे तोपर्यंतच इन्स्पिरेशन सुरू होतं. हे इन्स्पिरेशन सुरू होण्यासाठी काय करावं लागणार आहे, तिथं इनहिबिटरी जो काही इम्पल्स इन्स्पायरेटरी सेंटरला गेलेले आहेत ते थांबवायचे. म्हणजे काय होणार, परत इन्स्पिरेशन होणार. इन्स्पिरेशन जे थांबवलेलं होतं ते काय करायचं आहे, परत सुरू करायचं आहे. ह्याच्यासाठी मग हे जे काही नर्व्ज असतात ते नर्व्ज ब्रेन टू लंग्स थ्रू द स्ट्रेच रिसेप्टर हे स्टिम्युलेशन इम्पल्सेस पास होत असतात. आणि नवीन परत एकदा इन्स्पिरेशन सुरू होतं. म्हणजे इन्स्पिरेशन सुरू होणे, इन्स्पिरेशन जास्त झालं तर ते इनहिबिट करणे. इनहिबिट झालेलं इन्स्पिरेशन आहे तसंच असतं तोपर्यंत आता जास्त इन्स्पिरेशन होऊ नये म्हणून एक्सपिरेशन करणे. एक्सपिरेशन म्हणजे काही हवा जी लंगमधली आहे ती बाहेर टाकणे. आणि नंतर बाहेर टाकले पूर्णच हवा बाहेर जाऊ नये किंवा लंग चपटे होऊ नये यासाठी परत इन्स्पिरेशन करणे. ही अल्टरनेट प्रोसेस होत असते. इन्स्पिरेशन एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन ही अल्टरनेट प्रोसेस याच्यामध्ये होत असते. आणि या मुवमेंटला म्हटलं जातं हेरिंग्स ब्रुअर रिफ्लेक्स. दॅट मुवमेंट आर कॉल्ड द हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. ओके, दॅट रिफ्लेक्स कंट्रोल द डेप्थ अँड रिदम ऑफ द रिस्पिरेशन. ही जी काही रिफ्लेक्स ॲक्शन आहे, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन अल्टरनेट होणे, दॅट कंट्रोल द डेप्थ अँड द रिदम ऑफ द रेस्पिरेशन. इट ऑल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम द इन्फ्लेटिंग टू द पॉईंट ऑफ बस्टिंग. या रिफ्लेक्स ॲक्शनमुळं लंग चपटे पण इन्फ्लेट म्हणजे पूर्ण चपटे पण होत नाही आणि पॉईंट ऑफ बस्ट म्हणजे काय म्हणजे एवढं फुगून फुटतही नाही, हे दोन्ही पण होणार नाही. एवढं कंट्रोल त्या इनव्हॉलंटरी ॲक्शनमध्ये मेडुला आणि पॉन्सनी ठेवलेलं असतं. म्हणजे विथ द हेल्प ऑफ पॉन्स अँड मेडुला ही काय करतात, इन्स्पिरेशनची आणि एक्सपिरेशनची प्रोसेस होते. म्हणजे टोटल ब्रिदिंग प्रोसेस होते, टोटल रेस्पिरेशनची प्रोसेस होत असते. ओके, आता रेस्पायरेटरी सेंटर ह्याच्यामध्ये जे कनेक्शन्स असतात, रेस्पायरेटरी सेंटर हॅज द कनेक्शन विथ द सेरेब्रल कॉर्टेक्स विच मीन्स वी कॅन व्हॉलंटरी चेंज आवर पॅटर्न ऑफ द ब्रिदिंग.
Voluntary control is the protective because it enables us to prevent water or irritating gases. व्हॉलंटरी कंट्रोल म्हणजे समजा आपल्याला एखाद्या नाकात आपल्या पाणी गेलं तर तेव्हासुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपण श्वासोश्वासाद्वारे पाणी जर जात असेल तर तेव्हा आपण काय करतो, ते बाहेर टाकायचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल, पाण्यामध्ये बुडत असेल तेव्हा आपण त्या पाण्यामधून बाहेर यायला प्रयत्न करतो. किंवा समजा एखादा असा गॅस असेल की तो गॅस आपल्या नाकातून गेल्यावर आपल्याला इरिटेशन होत असेल तेव्हा आपण काय करतो, शक्यतो नाक बंद करतो जेणेकरून तो गॅस आपल्या लंगमध्ये जाऊ नये. तेव्हा आपण आपण इच्छेनुसार आपण रेस्पिरेशन करतो. पण ॲक्च्युअल रेस्पिरेशन इज द इनव्हॉलंटरी ॲक्शन, बट ॲट सम टाईम फॉर द प्रोटेक्शन वी कॅन कंट्रोल इट. सो इट इज ॲट 99% it is involuntary, but 1% is the voluntary control can takes place by us. कशामुळं तर to prevent the water or irritating gases from the entering the lungs. But the ability to stop breathing is also limited by a buildup of the carbon dioxide in the blood. आपण कधीपर्यंत नाक बंद करू शकतो, जोपर्यंत एक ठराविक ॲबिलिटी असणार आहे. नाही तर कार्बन डायऑक्साईड हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत राहतं. कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये जास्त होऊन चालणार आहे का, नाही. तेव्हा मग आपण काय करतो, परत श्वास घ्यायला बघतो. जेव्हा आपल्याला ऑक्सिजन कमी पडेल तेव्हा आपलं काय होतं, इन्स्पिरेशन फास्ट होऊ लागतं. समजा आपण नाक बंद केली, आपल्याला इरिटेशन होतं पण नंतर जेव्हा आपण इन्स्पिरेशन करतो तेव्हा फास्ट घेतो. ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असते. ओके, आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, मॉडिफाईड रेस्पायरेटरी मुवमेंट, दिस इज द डिलीटेड. ओके, 8.5 हा डिलीट केलेला आहे. नाव 8.6 कॉमन डिसऑर्डर ऑफ द रेस्पायरेटरी सिस्टीम. काही रेस्पायरेटरी सिस्टीम्समध्ये असणारी डिसऑर्डर्स आहेत, काही डिसिजेस आहेत. आता हा जो टेबल आहे, टेबल नंबर 8.11 कॉमन डिसऑर्डर्स ऑफ द रेस्पायरेटरी सिस्टीम. ओके, याच्यामध्ये बघा डिसऑर्डर्स कोणते आहेत, एम्फायसिमा, क्रोनिक ब्रॉन्कायटिस, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, सायनुसिटिस, लॅरिंगिटिस, निमोनिया, अस्थमा आणि काही ऑक्युपेशनल रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स आहेत, सिलिकॉसिस आणि ॲस्बेस्टोसिस सारखे. याचे सिम्पटम्स, कॉज, ट्रीटमेंट हे दिलेलं आहे. तुम्ही हे स्टडी करायचं आहे. तसं फक्त बघा, याच्यामध्ये काही शिकवण्यासारखं काही नाही. सिम्पटम्स, कॉज आणि ट्रीटमेंट जे आहे फक्त स्टडी करायचे आहेत. वी हॅव टू स्टडी दॅट ऑल द डिसऑर्डर्स. हे सगळे फक्त लक्षात ठेवा. एम्फायसेमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, सायनिटिस, निमोनिया असेल, अस्थमा असेल किंवा सिलिकॉसिस असेल, हे जे काही डिसऑर्डर्स आहेत ते डिसऑर्डर्स तुम्ही स्टडी करा. सिम्पटम्स जे आहेत शक्य तेवढं लक्षात ठेवा. रेस्पायरेटरी सिस्टीम म्हटल्यावर काय असणार आहे, लॅरिंग्स किंवा व्होकल कॉर्ड्स किंवा घशामध्ये सूज किंवा छातीमध्ये दुखणे, इन्फ्लमेशन इन टू द लंग्स किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग, ह्या टाईपचे सिम्पटम्स असणार आहेत. कॉज काय असणार आहे, व्हायरस असू शकतो, बॅक्टेरिया असू शकतो किंवा एअर पोल्युशन, स्मोकिंग, ॲलर्जी असू शकते किंवा पोलन ग्रेनमुळे असणारी ॲलर्जी असू शकेल. ट्रीटमेंट काय असणार आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट कॉज, कशामुळं झालेलं याच्यावरून ती ट्रीटमेंट असते. मग बॅक्टेरियल असेल तर कोणते अँटीबायोटिक दिले जातात किंवा व्हायरसेस असेल तर अँटीव्हायरल ड्रग्स दिले जातात. ओके, दीज आर द सम डिसऑर्डर्स. तर याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, हा पॉईंटसुद्धा डिलीट केलेला आहे. व्हेंटिलेटर हा पॉईंट डिलीट केलेला आहे. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज द ट्रान्सपोर्टेशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ट्रान्सपोर्टेशन इन द living organism. All living organism, whether unicellular or multicellular, show an important property of the exchange of the material with their surrounding as well as between the various part of their cell or the body. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ॲक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असते आणि हे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते ऑक्सिजन घेतात, न्यूट्रिशन घेत असतात, कुठून तर सराउंडिंग. आणि ही सगळी प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये काय होत असते, जे ऑक्सिजन किंवा न्यूट्रियन घेतली जाते ते सर्क्युलेट होत असते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीद्वारे. मग ती डायजेस्टिव्ह सिस्टीमद्वारे असेल किंवा रेस्पायरेटरी सिस्टीमद्वारे असेल.
ओके, डिफ्युजनद्वारे असेल किंवा डायजेशनद्वारे असेल, हे सगळे जे काही ऑक्सिजन, न्यूट्रिशन हे ट्रान्सपोर्ट होत असतं. जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, सायक्लॉसिस. एक्झाम्पल इन अमिबा असेल किंवा आपल्या WBC सेल्स असतील, ह्याच्यामध्ये काय होत असतं, स्ट्रीमिंग मूवमेंट होत असते. ह्याच्यामध्ये स्ट्रीमिंग मूवमेंट होत असते. सायक्लॉसिस याच्यामध्ये काय होतं, स्ट्रीमिंग मूवमेंट होते, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन होत असतं, ऑक्सिजन किंवा न्यूट्रिशनचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. पॅरामिशियम, अमिबा, रूट हेअर ऑफ द सेल, WBC शो द सायक्लॉसिस. नंतर काही काहींच्यामध्ये इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट होते. कोणामध्ये, स्पॉन्जेस, सिलेंट्रेट्समध्ये इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट होत असते, सेलच्या सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होत असते. काही फ्लॅट वर्म्स असतात, त्याच्यामध्ये पॅरेनकायमल सर्क्युलेशन होत असतं. फ्लॅट वर्म म्हणजे प्लॅनेरिया असेल, टेपवर्म असेल, ह्याच्यामध्ये पॅरेनकायमल सर्क्युलेशन होत असतं. काही राऊंड वर्म्स असतात, त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स नसतात, पण बॉडी फ्लुइड थ्रू याच्यामध्ये काय होत असतं, ट्रान्सपोर्टेशन होत असतं. त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. या टाईपमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये ट्रान्सपोर्टेशन होत असतं. ओके, म्हणजे ते ऑक्सिजन घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये ते सगळीकडे सप्लाय व्हायला पाहिजे. जर न्यूट्रिशन घेतलं तर ते सगळीकडे सप्लाय व्हायला पाहिजे. ही सप्लाय व्हायची जी काही प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेशन. डायजेशन वेगळं, रेस्पिरेशन वेगळं, ट्रान्सपोर्टेशन वेगळं. ओके, मग ही कशामार्फत होणार आहे, तर आर्टरी आणि व्हेनमार्फत होणार आहे. आर्टरी आणि व्हेन हा कशाचा भाग आहे, कोणत्या सिस्टीमचा मेन भाग आहे, तर सर्क्युलेटरी सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळं लंग आणि हार्ट हे जे आहेत हे एकमेकाच्या जवळ असतात, कारण रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन दीज टू प्रोसेसेस आर क्लोज टुगेदर, आर रिलेटेड टू इच अदर. कारण दोघांच्यामध्ये काय असणार आहे, ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड होत असतं आणि सर्क्युलेशन ऑफ ब्लड ही प्रोसेस याच्यामध्ये होत असते. आता ही डायग्रॅम जी आहे, ऑब्झर्व द डायग्रॅम अँड डिस्कस द प्रोसेस विथ युअर फ्रेंड्स. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पायरेटरी सिस्टीम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये फूड आत घेतलं जातं ॲनसमधून, जो काही अनॲब्सॉर्ब्ड फूड आहे ते बाहेर टाकलं जातं. तर रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये ऑक्सिजन आत घेतलं जातं, CO2 बाहेर टाकलं जातं. ओके, ही जे प्रोसेस आहे याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट मिळतील ते ब्लडमध्ये जातं. ती ब्लड म्हणजे कोणती आली, सर्क्युलेटरी सिस्टीम आली. ऑक्सिजन जे घेतलेलं आहे ते ब्लडमध्ये जातं. ब्लड म्हणजे कोणती सिस्टीम आली, सर्क्युलेटरी सिस्टीम आली. आता ब्लड जे असणार आहे, ब्लडमध्ये जे काही नको असणारे पदार्थ आहेत, नायट्रोजनस वेस्ट जे असणार आहे ते बाहेर टाकले जातात. कशामधून, युरिनरी सिस्टीम म्हणजे एक्स्क्रिटरी सिस्टीममधून बाहेर टाकले जातात. ओके, म्हणजे हे सगळ्या सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम आणि युरिनरी सिस्टीम, ह्या चारही सिस्टीम ज्या आहेत ते एकमेकाशी रिलेटेड आहेत. त्यातलं समजा एखादाही ऑर्गन निकामी झाला तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या सिस्टीमवर पडतो. समजा इंटेस्टाईन निकामी झाली तर न्यूट्रिशन मिळणार नाही. न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, हार्टवर होणार आहे, आपल्या बॉडीवर होणार आहे. किडनी खराब झाली तर ब्लड जे असणार आहे ते काय असणार आहे, त्याच्यामध्ये नको असणारे पदार्थ जास्त असणार आहेत. बरोबर, लंग खराब झालं तर ऑक्सिजनेशन होणार नाही आणि हार्टमध्ये प्रॉब्लेम आला तर सर्क्युलेशन होणार नाही. म्हणजे हे सगळ्या सिस्टीम एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी ह्या सगळ्या सिस्टीम मिळून काम करत असतात. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण जे बघायचं आहे सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. ओके, थँक्यू.